फणसाची रोपं आपण कशी पॅक करतो याची तुम्हाला माहिती द्यावी। ही आम्ही कोरिअरमध्ये पाठवण्यासाठी पॅक करतो। तर कशा पद्धतीने पॅक करतो हे तुम्हाला आता दाखवतो। हे बघा, आता पहिल्यांदा ही आम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ही टाकतो आणि त्याला बांधतो। त्याचं कारण जेव्हा आम्ही रोपं आडवी झोपवतो तेव्हा त्याची माती खाली पडली नाही पाहिजे, पिशवीतून खाली पडली नाही पाहिजे, ती पिशवीतच राहिली पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही ही अशा पद्धतीने एक एक बांधतो। आता ह्याचं वजन आम्ही केलं, साधारण त्या वजनावर ठेव, आपण वजन ते ह्याचं एक वजन आम्ही केलं तर हे बघा, एका रोपाचं वजन साधारण 2 किलो 725 ग्राम आहे। ही आता जी आम्ही काही रोपं मातीमध्ये भरली होती त्यामुळे त्याचं रोपाचं वजन ते आहे। आता तुम्हाला कोकोपीटच्या याचं पण वजन दाखवतो, जे आम्ही भरलं आहे किंवा शेणखत आणि वगैरे भरलं तर त्याच्यामध्येही आमचं कमी वजन होतं। आता हे बघा, ह्याचं वजन आहे 1245 ग्राम। तर अशा पद्धतीने आम्ही मिक्स करून पाठवतो आणि मग ती आम्ही रोपं ह्या अशा बॉक्समध्ये भरतो। हा आमचा बॉक्स आहे, त्याची लांबी 1 मीटर आहे, रुंदी 30 सेंटीमीटर आणि उंची पण 30 सेंटीमीटर। हे आता मला 4 बॉक्स भरायचे आहेत। मला चिपळूणला एक गोंधळेकर म्हणून आहेत, त्यांना 48 रोपं पाठवायची आहेत। तर हे एका बॉक्समध्ये मी पॅकिंग केलेलं आहे। तर हे बघा, ह्याच्यामध्ये हे 1 2 आणि हे 3 आणि त्याच्या खाली परत ही 3 आहेत, म्हणजे टोटली इकडे 6 रोपं आणि ह्या साईडला 6 रोपं। हे बघा, आतपर्यंत तुम्हाला मी दाखवतो। हे खाली 1 आहे आणि वरती 1 आहे, म्हणजे इकडे 6, ह्या बाजूला 6 आणि ह्या बाजूला 6। आता ही रोपं कोरिअरने माझ्याकडून घेतली की साधारण आपल्याला ती 5 दिवसामध्ये मिळेल। आता ही बघा, ही रोपं आम्ही इकडे ह्याच्यामध्ये शिवली आहेत, ही बॉक्समध्ये, म्हणजे रोपं ह्याच्यामध्ये हलू नये यासाठी ही रस्सी बांधून बॉक्सला पाठच्या साईडला आता ह्या साईडला पण 6 रोपं टाकली जातील आणि मग त्याच्यामध्ये केली असणार। अजून मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, ही इकडे जी आहेत ही शिवलेली आहेत, ही दोरीने आम्ही ही शिवतो। हे बघा, हे पण इकडे आहे। त्यामुळे काय होतं, कोरिअरमध्ये बॉक्स जरी वर खाली जरी झालं तरी ते हलत नाही। या साईडला पण आम्ही शिवलेलं आहे, त्यामुळे रोपं एकदम चांगली सेफ जातात। आणि हा बॉक्ससुद्धा जो आहे तो आम्ही 7 प्लायचा बॉक्स बनवला आहे। या बॉक्सवर जर कोणी उभं राहिलं तर ते बॉक्स अजिबात ते तुटणार नाही, एवढ्या चांगल्या क्वालिटीचं बॉक्स आम्ही ते बनवलेलं आहे, म्हणजे रोपं तुमची सेफ जावी म्हणून। आता ही रोपाची डिलिव्हरी कशी होते, तर आता ही रोपं आम्ही जी बॉक्स जे देतो ते समजा दुपारी त्यांना बुकिंग केलं तर ते दुपारी आमच्याकडून ते बॉक्स उचलतात आणि ते घेऊन मुरबाडला जातात। मुरबाड आमच्यापासून 30 किलोमीटर आहे, तिकडे जाऊन ते त्यांचं तिकडे स्टोअर होतं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ती भिवंडीला जातात। भिवंडीला त्या डिलिव्हरी कोरिअर ज्याच्याबरोबर आम्ही काम करतो त्यांचं मोठं गोडाऊन आहे, त्या गोडाऊनमध्ये जाऊन ते तिकडे ती नेऊन ठेवतात आणि मग भिवंडीवरून ती ऑल ओव्हर इंडियाला डिस्ट्रीब्युशन होतात। ती मग म्हणून त्यामुळे कधी कधी 2 दिवसात, कधी 3 दिवसात, कधी 4 दिवस, मॅक्सिमम 5 दिवसामध्ये त्याची डिलिव्हरी होते। तर तुम्हाला आता कळलं असेल की आम्ही ह्याचं कसं करतो आणि ह्याचे चार्जेस जे आहेत ते समजा 10 किलोचं बॉक्स असेल तर त्याला 400 रुपये आणि जर 20 किलोचं बॉक्स असेल तर त्याला 600 रुपये हे त्यांचे स्टँडर्ड खर्च आहे। हे आता तो शिवतो आहे, ते कशा पद्धतीने शिवतो त्याच्यासाठी हे केलेलं आहे। खालून परत तो रस्सी घेऊन ते आजच्या साईडने असं इकडनं परत त्याला होल करणार आणि त्याच्यामध्ये हा असा इकडनं केला, हा त्याने इकडनं बाहेर काढला आणि मग त्याला ते तिकडे गाठ मारून त्याला शिवून घेणार। तर हे तुम्हाला आता कळलं असेल की कशा पद्धतीने आम्ही शिवतो आणि बॉक्स पॅकिंग करतो। तर ही माहिती माझ्या मते तुम्हाला उपयुक्त ठरली असेल की आम्ही कशा पद्धतीने कोरिअर करतो। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार।